राष्ट्रवादी काँग्रेसचा कायदेशीर संघर्ष हा केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलाय। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे आणि तसंच जयंत पाटलांच्या अध्यक्षपदावरनं देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिकातून जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय लेखातून उत्तर दिलेलं आहे। जहरी टीका केलेली आहे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तसंच अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांवर। महत्त्वाचं म्हणजे याच लेखामध्ये एक पुरावा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या निवडीवर जो प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला दिलेला आहे। हा पुरावा नेमका काय आहे ते आणि तसंच जयंत पाटलांनी आपल्या या अध्यक्षीय लेखामध्ये कशा पद्धतीने अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांवर टीका केलेली आहे, प्रफुल्ल पटेलांबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे तेच या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा परब। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिकामध्ये जयंत पाटील यांनी अध्यक्षीय लेख लिहिलेला आहे। पक्ष चोरणाऱ्यांची टोळी या नावानं हा अध्यक्षीय लेख लिहिलेला आहे। या लेखामध्ये जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबरला आपण देशभर जयंती साजरी केली। याच दिवशी महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि देशाचे माजी अर्थमंत्री सर चिंतामणराव देशमुख म्हणजे सी.डी. देशमुख यांची पुण्यतिथी होती। ही पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचं भान आपल्या कुणालाही फारसं राहिलं नाही। याची सल आणि खंत प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसांच्या मनात निश्चित राहील। सी.डी. देशमुखांची आठवण होते हे ही कृतज्ञतेचं एक लक्षण आहे। अर्थात हल्ली कृतज्ञता, स्वाभिमान, निर्भीडपणा, करारी बाणा फार अपवादात्मक स्थितीतच पाहायला मिळतो। राजकारणात तर आता कृतज्ञ माणसांचीच संख्या प्रचंड वाढून त्यांचं मोठं पीक आलेलं आहे। किंबहुना पक्ष चोरणाऱ्यांचीच टोळी उभी राहताना दिसते। या टोळ्या नुसत्या चोर आहेत अशातला भाग नाही। या टोळ्यांचे म्होरके अत्यंत लबाड, धूर्त, अप्रामाणिक, भ्रष्ट आणि डरपोक असून सत्याला सामोरं जाऊन धाडसानं त्याचा स्वीकार करण्याची त्यांची हिंमत नाही। त्यामुळे ईडीच्या धमकीनं, तुरुंगात जाण्याच्या भीतीनं आणि अनितीनं मिळवलेल्या मालमत्तेवर येणारी जप्तीची टाच रोखण्याच्या उद्देशानं बरेच नेते, आमदार, लोकप्रतिनिधी एका रात्रीत पक्ष बदलतात, निष्ठा विकतात, स्वाभिमान गहाण टाकतात, उपकार विसरतात। एवढं करूनही थांबत नाहीत। ज्यांनी आपल्याला राजकारणात आणलं, मान, प्रतिष्ठा, मंत्रीपद, नेतृत्व करण्याची संधी देऊन जनमानसात काही एक स्थान निर्माण करून दिलं, त्यांचं स्थान आणि खुर्ची खेचून घेण्याचा प्रयत्न करतात। हे आपण सध्या रोज उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत। हा कृतज्ञपणाचा केवढा कळस आहे। मी इथं जाणीवपूर्वक कुणाचंही नाव घेत नाही, पण फोडाफोडीचं, दमदाटीचं, प्रलोभनांचं, माणसे खोक्याने विकत घेण्याचं स्वार्थी आणि लबाड राजकारण करणारे नेते जेव्हा महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचं नाटक करतात तेव्हा महात्मा गांधींच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीत। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं बारामतीमध्ये अजित पवार यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचे फोटो शेअर केले होते किंवा ते स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते। त्याच्यावर सुद्धा या अध्यक्षीय लेखामध्ये टीका करण्यात आलेली आहे। अटकेच्या भीतीनं भाजपात गेलेले हे पळपुटे शूर मर्द राजकारणी आहेत या भावनेनं जनता त्यांच्याकडे आता पाहत नाही। त्यामुळे या सर्वांचा उल्लेख गद्दार असाच होतो। महत्त्वाचं म्हणजे आपल्या या अध्यक्षीय लेखामध्ये जयंत पाटील आणि शरद पवार गटानं अजित पवार आणि अजित पवारांबरोबर गेलेले नेते, पदाधिकारी आणि आमदारांचा, मंत्र्यांचा गद्दार असा पहिल्यांदा उल्लेख केलेला आपल्याला या लेखामध्ये पाहायला मिळतोय। पुढे या लेखात म्हटलंय, ज्या महात्मा गांधींचं स्मरण म्हणून हाती झाडू घेण्याचं नाटक वठवलं जातं त्या नाटक्यांनी महात्माजींचे शूराची हिंसा परवडली पण नामर्दाची अहिंसा नको हे विचार आणि वाक्य एकदा आठवून ते स्वीकृतीत आणण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे आपण जे वागलो आणि वागतो आहोत तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे याच्या चिंतनाला निदान सुरुवात तरी होईल। या अध्यक्षीय लेखामध्ये जयंत पाटील यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदार, खासदार, नेते, पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीची विशेषणं वापरलेली आहेत ती महत्त्वाची आहेत। यात असं म्हटलेलं आहे की पक्ष चोरणाऱ्यांची टोळी, तसंच भ्रष्ट आणि डरपोक, तसंच लबाड, धूर्त, अप्रामाणिक असं म्हणतानाच गद्दार म्हणून सुद्धा याच्यात टीका केलेली आहे। राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जो लढा सध्या अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद करत असताना अजित पवार गटानं शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक किंवा निवड ही चुकीची असल्याचा दावा हा अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे। या आपल्या अध्यक्षीय लेखामध्ये जयंत पाटील यांनी
अध्यक्ष म्हणून शरद पवारांची झालेली निवड याच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। या लेखात त्या घटनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाबरोबर गेलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जो उल्लेख केला होता त्याच्याबद्दलही इथं गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे आणि शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कशी निवड करण्यात आलेली आहे त्याचा किस्सा सांगितलेला आहे। ही घटना 2022 मधली आहे असं यात म्हटलेलं आहे। 2022 मध्ये नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं। या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमतानं शरद पवार यांची निवड करण्यात आली। ही निवड करताना श्रीयुत पितांबरन मास्टर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं। सर्व प्रक्रिया नियम आणि कायद्यानुसार पार पाडली गेली। ही निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना प्रफुल्ल पटेल हे पवार साहेबांच्या शेजारच्या खुर्चीवरच बसून होते। इतकंच नव्हे तर अध्यक्षपदी साहेबांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना सत्कार आणि स्वागताचं प्रतीक म्हणून जो पुष्पगुच्छ देण्यात आला त्यावेळी श्रीयुत पटेल हे पवार साहेबांच्या शेजारीच उभे होते। त्यावेळचा तो सत्काराचा फोटो या महिन्याच्या राष्ट्रवादीच्या अंकात आम्ही आवर्जून छापला आहे। खोटं बोलण्याची देखील काही परिसीमा असते। आपल्या अध्यक्ष लेखामध्ये ज्या पद्धतीने जयंत पाटील यांनी या फोटोचा उल्लेख केलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिक अंकामध्ये तो फोटो देण्यात आलेला आहे आणि त्या फोटोखाली अशी कॅप्शन देखील देण्यात आलेली आहे की शरद पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन जेव्हा सत्कार केला गेला तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे साहेबांच्या शेजारीच उभे होते आणि त्यांनी सूचक म्हणून अर्जावर सही केली होती। पुढे या आपल्या लेखामध्ये जयंत पाटील लिहितात, खोटं बोलण्याची देखील काही परिसीमा असते। या फोटोत महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचे खोटे आणि नकली अध्यक्ष म्हणून आज जे मिरवत आहेत तेही साहेबांच्या शेजारी उभे असलेले आपल्याला दिसतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांनी जन्माला घातला आहे, स्वकर्तृत्वानं आणि स्वविचारानं उभा केला आहे। त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे। यामागे 60 वर्षांची तपश्चर्या आणि अविरत कष्ट आहेत। आज पक्षावर दावा करणारे आयत्या बिळात नागोबा म्हणून येऊन बसले आहेत, पण जनता सत्य जाणतं, खरं खोटं अचूक ओळखतं। ती योग्य वेळ येताच या नागोबांना बरोबर ठेचून काढेल याविषयी माझ्या मनात शंका नाही असं म्हणत जयंत पाटील यांची या अध्यक्षीय लेखाखाली सही सुद्धा दिलेली आहे। या लेखातले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे याच्यामध्ये अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या आमदार, खासदार आणि नेत्यांवर अत्यंत जहरी टीका केलेली आहे। बोचऱ्या शब्दात टीका करत असताना गद्दार हा शब्द पहिल्यांदाच शरद पवार गटानं अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांसाठी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी वापरलेला आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा या लेखातला तो म्हणजे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या निवडीवर जो काही प्रश्न हा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात आला होता त्याच्या संदर्भातला पुरावा देखील या लेखामध्ये देण्यात आलेला आहे। आता हाच पुरावा केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून जेव्हा युक्तिवाद केला जाईल तेव्हा निश्चितच सादर केला जाईल असं देखील म्हटलं जात आहे। या संपूर्ण लेखामध्ये शांत आणि संयमी नेते असलेल्या जयंत पाटलांनी अजित पवारांचं नाव न घेता मात्र जयंत पाटील यांचा आवर्जून नावाचा उल्लेख करून जी काही जहरी टीका केलेली आहे त्यामुळे शरद पवार गटाकडून कुठेतरी अजित पवार यांची नाराजी न ओढवून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। मात्र या लेखावरून ही गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते ते म्हणजे की शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमधलं महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे।